होईल पहिल्या सत्रामध्ये आवाज आपल्याला ऐकायला मिळेल, गोरसईचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल, भिवंडीचा एक तंत्रशुद्ध समालोचक आणि त्यासोबत अशी अतिशय अप्रतिम असं व्यक्तिमत्व अर्थातच सन्माननीय सुभाष धुमास यांच्या वाडीतून आपण इनिंगचा पहिला सत्र ऐकणार आहोत. सोनटके संघाचा वैभव ठरलाय ह्या सामन्याचा सामनावीर वैभव आपण या वैभव जनमन पालकने संघनायक आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. पालकने संघनायक आपण तोरा करा, लगेच आयोजन कमिटी मेंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि वाघोली ए संघनायकाने देखील प्रतिनिधींनी संपर्क साधायचा आहे. ऐगवती वाघोली ए संघनायक तो प्रतिनिधी आपण देखील कॉन्टॅक्ट करायचा आहे. मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया. मॅन ऑफ द मॅच वैभव जाधव ठरलेला आणि वैभव जाधव असं मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक सुरज जैतू पाटील यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आकर्षक ट्रॉफी दिली जाते. आपण पाहू शकता ज्यांच्या माध्यमातून प्रेक्षक कक्ष आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आपण पाहतोय त्यांच्या आई आणि त्यांच्या स्मरणार्थ कमलीबाई जैतू पाटील यांच्या स्मरणार्थ सूरज जैतू पाटील यांनी आम्हाला प्रेक्षक कक्ष स्पॉन्सर केलेले आहे. त्यांची शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं गेलेलं आहे. पुन्हा एकदा ग्रामस्थ मंडळ खांडपे आयोजित जरेमरी चषक खांडपे 2025 या स्पर्धेमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. भव्य आणि दिव्य आयोजन ग्रामस्थ मंडळ खांडपे यांच्या माध्यमातून ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. दिवस दुसरा सिनियर बी पूल मधील हे सामने आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना आता मात्र पाहायला मिळेल. गावदीप पारिवली विपक्ष जहनमान पालखने या दोन संघामध्ये आज दुसऱ्या फेरीमधील पहिल्या सामन्यामध्ये ज्याबद्दल सोनटक्के संघाने या गावदीप वाघविली ए संघाला पराभूत केलेला आहे. गावदेव पारिवली विरुद्ध जवानमान पालखने या दोन संघामधील सामन्याला आता सुरुवात होते. या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून केले जाते. रवी गुलवी, प्रथमेश पाटील आणि त्यांची संपूर्ण ऑफिशियल टीम ही स्पर्धा कव्हर करत आहेत. अतिशय भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन 4 दिवसीय स्पर्धा ग्रामस्थ मंडळ खांडपे आयोजित जर्मनी चषक खांडपे 2025 हे दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना आता मध्ये सुरू होतोय. जनमन पालकने विपक्ष गावदेवी पारिवली या दोन संघामध्ये. वाघोली ए संघाचा संघनायक तो प्रतिनिधी आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. आई गावदेवी वाघोली ए संघाचा संघनायक करीमदार अथवा प्रतिनिधी आपण संपर्क करायचा आहे. विष्णू आणि यश ही जोडी मैदानामध्ये, तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज विवेक पाहायला मिळतोय. गोलंदाज विवेक आपण पाहतोय की फ्रंटलाईन गोलंदाज ऑल्फेचं पहिले षटक त्याची जबाबदारी संघनायकाने त्याच्यावर सोपवलेली आहे. तर त्याचा सामना करेल फलंदाज विष्णू. नॉस्ट्रिंगला पाहायला मिळतोय फलंदाज यश. पहिले षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय या दिशेमध्ये भटकटाना गोलंदाज दिशान चेंडू अवांत धावेने अकाउंट ओपन होतं इथे मात्र संघ पारिवलीचा.
प्रेक्षकांसाठी देखील बसण्याची चांगली व्यवस्था केली गेलेली आहे. प्रेक्षक कक्ष आपण पाहतोय इथे बावलांचा वापर करून हा फटका केलेला आहे. या 20 मध्ये डीप मिड ऑन रिझर्व मध्ये लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत एका धावेने विष्णू आपला अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या पोहोचते 2 वर. स्कोरच्या भूमिकेमध्ये जतीन शेळके मॅन फ्रॉम बोरपाड आपण पाहतोय. आमचे सगळे समालोचक प्रथम चव्हाण सर यांचा आवाज आपण पहिल्या दिवसापासून ऐकतोय. मॅन फ्रॉम बोरप कल्याण. तर आमचे तिन्ही ऑफिशियल पंच ज्या तिन्ही ऑफिशियल पंचांनी या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. पंच आपण पाहतोय की रवी सर सध्या मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये, त्यानंतर गणेश पाटील सर असतील, राजेंद्र बजागे सर असतील, या सर्व पंचांनी या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी आतापर्यंत केलेली आहे. ऑफिशियल पंच आहेत. यावेळी फुलटाच चेंडू आहे. इनफिल्डच्या वरून अगदी कव्हरच्या डोक्यावरून 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतात. मग ते चेंडू निघून जाते या डीप कव्हर रिझन मधून सीमा पार चौकार. पहिल्याच चौकार या इनिंग मधील फलंदाज यश याच्या बॅट मधून पाहायला मिळतो आणि चौकाराने संघाच्या धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्या 4 ने पोहोचते ती 6 वर. प्रमोदजी पाटील जे आयोजन कमिटीचे चीफ आहेत त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आता आगमन होते. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. आयोजन कमिटीने कुठलीही कसर या स्पर्धेमध्ये सोडलेली नाही. यावेळी मात्र जागेवरून खडे खडे फटका केले. एक्स्ट्रा कॉलच्या डोक्यावरून चेंडू निघून जाते सीमा पार. डीप मधून झन्नट चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार फलंदाज यशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय आणि चौकांच्या हॅट्रिकवर आता मात्र यश हा फलंदाज या स्पर्धेचा विचार केला तर येणार बोरपाडा संघाकडून नीरज शेळके या फलंदाजाने आज सकाळीच चौकांची तिकडी चौकांची हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. आणि इथे आपण पाहतोय 2 चौकार यशच्या बॅट मधून पाहायला मिळालेले आहेत. चौकांच्या तिकडीवर चौकांच्या हॅट्रिकवर आता मात्र यश देखील पाहायला मिळतोय. पावट्या षटकाचा पुरेपूर फायदा उचललेला यश या फलंदाजाने आणि यस हा चेंडू देखील निघून जाते सीमा पार. या स्पर्धेमधील दुसरा फलंदाज चौकांची हॅट्रिक पूर्ण करताना यश. क्लासिक क्रिकेट आपण पाहतोय, मधुर संगीत ऐकायला आवडतं आणि क्लासिक आपण पाहतोय क्रिकेट पाहायला आवडतं आणि क्लासिक फटके देखील यशच्या बॅट मधून पाहायला मिळाले आहेत. सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार. संघाची धावसंख्या 4 ने वाढून होते. धावलीकडे 14 धावा. अगदी चौकारामध्ये डील करताना पण जणू काही यश हा फलंदाज चौकारांचा डीलर बनलेला आहे. चौकारांची भाषा बोलताना आपण पाहतो यश हा फलंदाजाला ना एक्का दुक्का सीधा चौका आणि 3 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. ऑल्टच्या षटकाचा पुरेपूर फायदा यश या फलंदाजाने उचललेला आहे. नीरज शेळके इनार बोरपाडा नंतर पारवेली संघाचा यश हा दुसरा फलंदाज बनतोय ज्याने चौकारांच्या हॅट्रिकचा विक्रम आता मात्र प्रस्थापित केलेला आहे. गोलंदाज विवेक खर्चिक षटक हाताळताना पाहायला मिळत आहे. इथे मात्र सॉफ्ट डिसमिसल मिड ऑफ रिझर्व मध्ये झेल आणि इथे समाप्त होते फलंदाज यश याचा खेळ. तर नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये लगेच पाठवायचा आहे. जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही आणि टाइम आउट हा देखील रूल आहे. आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेच्या अंजुल मॅथ्यूज या फलंदाजाला बांगलादेश विरुद्ध वेळेवर न उतरल्यामुळे टाइम आउट या रूलने बाद दिलं होतं पंचाने. हे देखील विसरून चालणार नाही. या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण बघितलं तर 3-3 फलंदाज पॅड बांधून तयार असतात.
न्यू बॅटर मैदानामध्ये राज येतोय. यशा बाद मध्ये परतलेला आहे, ज्यांनी या 3 चौकांच्या मध्ये त्याने 12 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. अभि येतोय बॉलिंग ट्रॅकवर दुसरं षटक घालण्यासाठी. तर अभियाचा सामनाकर फलंदाज विष्णू. लॉफ केलेल्या चेंडूला समोर केलेला आहे क्षेत्ररक्षक. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. मोका विद्यावर चौका विद्या. स्लॉफी वर्क चेंडूचा अंदाज बांधता आलेला नाही. पंचाचा नो बॉलचा देखील इशारा आलेला आहे. आणि पुढील चेंडू फ्रीट 4+1 अशा 5 धाव आपल्यामध्ये जोडल्या जात आहेत. आणि 5 धावांनी पारिवली संघाची धावसंख्या पोहोचते ती 19 वर. पुढील चेंडू उघडा डोले पहा नीट, कारण हा चेंडू असणार आहे फ्रीट. आणि फ्रीट वर बिग हिट पाहायला मिळेल का? कैसे भी खेलो, कुछ किधर भी खेलो, सिर्फ रनआउट नाही होणार आहे. मुक्त फटका खेळण्याची संधी इथे होती, मात्र त्याचा फायदा उचलता आला नाही खरं तर फलंदाजाला. मिडिक रिझन मध्ये चेंडू टोलवला गेलेला आहे. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. पारिवली संघाची धावसंख्या 2 ने पोहोचते ती 21 ओव्हर 21. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, लॉस फॉर द 1 विकेट. एका गाडीच्या मोबाईलच्या धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ते 21. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. प्लॅन मिस ऑन साइडला टटवण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. अक्रॉस द क्रिकेट आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता तिथे फलंदाजाचा. पूर्वीच्या जमान्यात अक्रॉस क्रिकेट इज अ बॅट क्रिकेट असं म्हटलं जातं, मात्र आता इम्प्रेस फटकांना सुरुवात झालेली आहे. इथे या टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करते हवाई सफर. चेंडू निघून जातोय स्क्वेलेकच्या वरून सीमा पारला. 6 धावांसाठी षटकार. T20 क्रिकेटला सुरुवात झाल्यापासून आता मात्र इम्प्रेस फटके खूपच पाहायला मिळतात. अगदी पल्लू शॉट आपण पाहतोय, स्कूप शॉट. खरं तर सर्वप्रथम हा फटका श्रीलंकन फलंदाज दिलचंद तिलकरत्ने याने खेळला होता विश्वचषकामध्ये T20, ज्याने त्या फटक्याला त्याच्याच नावाने दिलस्कूप या नावाने ओळखला जातोय. त्या फटक्याला पल्लू शॉट आणि आपल्या भाषेमध्ये सुपला शॉट देखील म्हटलं जाते. त्यानंतर केविन पीटरसन यांनी स्विच हा फटका आणला. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीचा हेलिकॉप्टर फटका देखील आपल्याला पाहायला मिळतो. अनेक फटके अनेक फलंदाजांनी क्रिकेट विश्वामध्ये आणल्याने टेनिस क्रिकेटमध्ये देखील त्याचा आता सर्रास वापर केला जातोय फलंदाजांकडून. इथे जागेवर खडे हा फटका केलेला आहे. गॅप मोठा नाही, धावांचा टोटा. चेंडू निघून जातोय कावगुरीमधून सीमा पार. 1 बाउंड चौकार. चौकारीने संघाची धावसंख्या येतो आकार. धावसंख्या पारिवली संघाची वेगाने वाढून होते ते धावफलकावर 31 धावा 31. 31 धावा दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना चांगली धावसंख्या आपण बघतो. मोठ्या धावसंख्येकडे मार्गक्रमण करताना पारिवली संघ चांगली फलंदाजी पाहायला मिळते. त्याची सुरुवात पायाभरणी करून दिली होती यश यांनी. तिथे मात्र कलस चढवण्याचं काम विष्णू फलंदाज करताना. विष्णूने 2 चेंडूंवर 10 का दम देखील दाखवलेला आहे. अगोदर षटकाराने यानंतर हा चौकार पाहायला मिळालेला आहे. इथे मात्र यॉर्करचा चेंडू पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. हे आपण पाहू शकता. पंच नो चेंडू घोषित करताना पुढील चेंडू फ्री देखील असणार आहे. ही थोडीशी डोकेदुखी अभिसाठी असणार आहे. अभि यांनी या अगोदर देखील नो चेंडू हाताळला होता. अभि पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे या चेंडूला भिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल मात्र कुठल्या प्रकारचं नुकसान होणार नाही. इथे धावांची लढत करताना फलंदाज 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. पारिवली संघाची धावसंख्या 2 ने पोहोचते ती 34 वर 34. दुसरं षटक मार्गस्थानी धावांची लयलूट आपण पाहतोय पारिवली संघाच्या फलंदाजाकडून. मोठ्या धावसंख्येकडे या मार्गक्रमण करताना पारिवली संघ पाहायला मिळतोय. इथे बेंडुकर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न, थोडासा फंबल पाहायला मिळतोय. आणि परिणाम 1चं रूपांतर 2 मध्ये करताना दोन्ही फलंदाज. पारिवली संघाची धावसंख्या 2 ने पोहोचते ती 36 वर 36. हे अतिशय खर्चिक आणि महागडे षटक पाहायला मिळते अभियाचं. 2 षटकांची समाप्ती. या षटकामध्ये आमचे एक्सपर्ट स्कोर जतीन शेळके सांगतात की तब्बल 22 धावा अभियाने खर्च केलेल्या आहेत.
विवेक यांनी पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या. दोन्ही गोलंदाजांनी खरं तर मागणी षटके हाताळलेले आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पारवली संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 1 बाद 36 धावा. यानंतर सामना पाहायला मिळालेला एनआर बोरपाडा विपक्ष जयबजरंग सोनटक्के या दोन संघामध्ये. दोन्ही संघाने आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. जयबजरंग सोनटक्के संघाचा संघ नाही आणि एनआर बोरपाडा संघाचा संघ नाही. आणि त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यात विजय संघ विपक्ष जय वाघोबा लाभ. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विनीत येतोय. दोन षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते धावपलीकडे 36, 1 बाद 18च्या सरासरीने प्रति षटकामध्ये आतापर्यंत धावा कुठून काढलेल्या आहेत पारवली या संघाने. यावेळी फुलटा चेंडू आणि फुलटाचा फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न मात्र सीमारेषा क्लिअर करू शकला नाही. मिडविक रिजन मध्ये झेल आणि ते मात्र समाप्त होते या पारवलीच्या फलंदाज राज याचा खेळ. राज आज विशेष काही करू शकला नाही. 0वर बाद होऊन फॅलमध्ये परतताना दोन फलंदाज बाद झाले आहेत. न्यू बॅटर अक्षय आता मात्र मिडल ऑर्डर मध्ये चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी पारवली संघाकडून मैदानामध्ये सज्ज होतोय. गडी बाद होण्याचा क्रम जर बघितला तर फॉल ऑफ विकेट्स पहिला फलंदाज 14 या धावसंख्येवर, दुसरा फलंदाज नुकताच 36 या धावसंख्येवर बाद झालेला आहे. इथे एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावने अक्षय आपला अकाउंट ओपन करतोय आणि 2 धावेने या संघाची धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावर 38 धावा. तिसरे षटक मार्गस्थ विनीत तिसऱ्या षटकात आलतोय ज्याने पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलेले आहे. इथे चांगल्या चेंडूच्या हाताने या चेंडू सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या कॉन्स्टंट, धावफलकावर 38, लॉस फॉर द 2 विकेट, थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. इथे शॉर्ट कव्हर रिझन मध्ये चेंडू जातोय तोपर्यंत एका धावेने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज अक्षय आणि एका धावेने पारवली संघाची धावसंख्या पोहोचते ते 39 वर. तिसरं षटक मार्गस्थ विनीत तिसऱ्या षटकात आलतोय. तर यावेळी सामना करेल विनीत याचा फलंदाज विष्णू. इथे कोलर डब्याचा चेंडू अगदी खोदून काढलेल्या चेंडूला एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर मध्ये पाहायला मिळते. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 41. आपण सामना बघतोय गावठी पारवली विपक्ष जन्मन पालकने या 2 संघामध्ये. पारवली संघ प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर विनीत तिसरं षटक चालताना. इथे या पॉइंट रिझन मध्ये चेंडू जातोय कार्पेटच्या सहारे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फिल करण्याचा प्रयत्न करतोय मात्र चेंडू निघून जातोय सीमा पार चौकार. या चौकाराने संघाच्या धावसंख्या लिहितोय आकार. धावसंख्या 4 ने पोहोचते ती 45 वर 45. तीन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत ती 45 धावा. या षटकामध्ये विनीत यांनी एक सफलता अर्जित केलेली आहे. 9 धावा खर्च केलेल्या आहेत. यागोदरची 2 षटके अतिशय मागणी ठरली होती. क्षेत्ररक्षण सजवायचे पंच देखील वॉर्न करत आहेत. रवी सर आपण मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. यानंतरच्या दोन्ही संघांनी टॉस साठी रिपोर्टिंग करायचे आहे. यानंतर सामना पाहायला मिळालेला जयबजरंग सोनटक्के विपक्ष एनआर बोरपाडा या 2 संघामध्ये. गोलंदाज दीपेश येतोय. 4थं षटकातली जबाबदारी दीपेशवर सोपवली गेलेली आहे.
दीपेश बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. तर दीपेशचा सामना करत फलंदाज अक्षय. इथे मेश टाइम फटका, चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि हा झेल मात्र ड्रॉप. झेल ड्रॉप केला जातोय. दरम्यान धावसंख्येमध्ये एक नाही वाढ देखील होते. धावसंख्या 46. इथे स्वीप केलेल्या चेंडूला लॉंग लेग रिजन मध्ये 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. 2 ने धावसंख्या 48, 48. शेवटचे षटक मार्गस्थानी, शेवटच्या षटकामध्ये शेवटचे 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आपण सामना बघतोय पालकने विपक्ष पारिवले या 2 संघामध्ये. शेवटचे षटक दीपेश हाताळतोय. यावेळी मात्र अतिशय खराब चेंडू, बिमार चेंडू, पंचांचा बिमार नोचा इशारा आणि हा 4 धावा अशा प्रकारे 5 धाव धावपळीमध्ये जोडल्या जातात आणि या 5 ने धावसंख्या वेगाने देखील वाढते. 53, 50 देखील क्रॉस झालेले आहे. त्रेपन्न धावा, 53. या स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या पहिल्याच सामन्यामध्ये आपण 54 पाहिल्या होत्या आणि इथे मात्र 53 धावा आपल्याला पाहायला मिळतात पारिवले या संघाच्या. इथे यॉर्कर लेनचा चेंडू होता, अगदी पायांचा निशाणा साधण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला होता. 1 धाव दरम्यान फलंदाजांनी पूर्ण केले. 54 धावा, 54. गतीमध्ये पर्यटन हलवार चेंडू हाताळला होता. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हे आपण पाहू शकता. पुन्हा एकदा झेल ड्रॉप केलेला आहे. एक धाव दरम्यान फलंदाजांनी पूर्ण केले आहे. धावसंख्या 55, 55. यानंतर सोनटक्के विपक्ष बोरपाडा नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. दोन्ही संघाने आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायची आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील पूर्ण, आणखीन धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न आता केला जाईल, कारण ओव्हर थ्रो झालेला आहे. तब्बल 3 धाव फलंदाजाने पूर्ण, चौथी देखील घेण्याचा प्रयत्न, मात्र चौथी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचित होतोय. तर अशा प्रकारे 3 धावा, धावसंख्या 58. न्यू बॅटर जतीन येतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जय बजरंग सोनटक्के विपक्ष येणार बोरपाडा या 2 संघामध्ये. यावेळी पंचांचा 9 बॉलचा इशारा येतोय. 1+1 अशा 2 धाव धावपळीमध्ये जोडल्या जातात. संघाची धावसंख्या या 2 ने 60, 6 नॉट. साठ धाव धावपळीवर झलकले गेले आहेत. या स्पर्धेमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम गावदी पारिवले संघाचे नावे. या अगोदर हा विक्रम किंग मेकर माफुली संघाच्या नावे पाहायला मिळाला होता, मात्र हा विक्रम आता मोडीत निघालेला आणि नवीन विक्रम प्रस्थापित होताना आपण पाहतोय. पारिवले संघाने हा विक्रम मोडीत काढून नवीन विक्रम आपल्या नावे केलेले आहे. सर्वोच्च सांघिक धावसंख्या अर्थात हायेस्ट टीम स्कोर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 498 धावांचा विक्रम टीम इंग्लंडच्या नावे आहे. इथे मध्ये गतीमध्ये परिवर्तन आणि चेंडूला पाठवलेल्या लॉंग शॉट रिजन मधून सीमा पार चौकार. तर अशा प्रकारे पहिल्या डावामध्ये 64 धावा तब्बल पारिवली संघाने आपल्या धावपळीवर कुठून काढल्यात आणि 65 धावांचं एक मोठं लक्ष इथे मात्र पालकने संघासमोर उभं केलेलं आहे. तर ओली आपण टॉस केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये खेळणारे संघ आपल्याला पाहायला मिळतात सोनटक्के आणि बोरपाडा.
यज्ञजी पाटील यांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. अर्जुन कमिटीचे हायपर अँड ऍक्टिव्ह मेंबर आपण पाहतोय त्यांच्या शुभ हस्ते टॉस इथे आपण संपन्न करत आहोत. ग्रामस्थ मंडळ खांडपे कॉल आहे मात्र आई गावदेवी चषक आलेल्या तर टॉस येणार बोरपाडा संघाच्या संघनायकाने जिंकले आहे. बोरपाडा संघ नायक टॉस आपण जिंकले. सर्वप्रथम हे जे आयोजन केले आहे आयोजनामध्ये आतापर्यंत खेळताना आपण कशा प्रकारे एन्जॉय केले आणि आयोजनाविषयी काय म्हणशील? आयोजन तर खूप छान आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. पहिला सामना आपण दिमागात जिंकले. आता मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये आपला प्रतिस्पर्धी वेगळा आहे आणि या संघासमोर टॉस आपण जिंकलाय. निर्णय काय असणार? क्षेत्ररक्षण करणार. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. समोरील संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि कमीत कमी धावांपर्यंत रोखण्यासाठी असे कोणते ट्रम्प कार्ड गोलंदाज असतील ज्यांच्याकडून अपेक्षा असेल? निखिल, जय, अविनाश. पहिल्या सामन्यामध्ये जो संघ गेला तर तोच संघ पाहायला मिळेल की काय फेरबदल पाहायला मिळेल? नाही, पहिल्या सामन्यात जो संघ खेळला तोच राहील. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. सोनटक्के संघ नाही का पहिल्या सामन्यामध्ये सोनटक्के संघाची अगदी सोन्यासारखी कामगिरी राहिलेली आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण कशा प्रकारे एन्जॉय केले आणि स्पर्धेविषयी काय म्हणाल? खूप चांगला अशी खेळपट्टी आहे. खेळण्यासाठी खूप मजा येते. खूप चांगलं असं आयोजन आहे. आयोजकांनी चांगलं आयोजन केलं. आणि या ट्रॉफ्यांबद्दल भरपूर संघ नायकांनी या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहे. कारण जेवढ्या कव्हर आंबाडे असोसिएशनमध्ये ज्या स्पर्धा झालेल्या आहेत आतापर्यंत अशा ट्रॉफ्या त्यांनी कुठेही बघितल्या. तुमचं काय म्हणणं आहे? ट्रॉफ्या तर खूपच सुंदर आहेत. काहीतरी नवीन वेगळं करण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. चांगल्या ट्रॉफ्या आहेत, मस्त. आणि आपण हा सामना जिंकून कशा प्रकारे नक्कीच कुठल्या ट्रॉफीवर आपली नजर असणार आहे? प्रथम क्रमांकावर. प्रथम क्रमांकावर. आपल्या संघाला अधिक शुभेच्छा. टॉस केला गेलेला आहे. येणार बोरपाडा संघाच्या संघाने टॉस जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. मी घेऊन जातोय टॉस बॉक्सून सला आमच्या कॉम बॉक्समध्ये सज्ज आहेत व्हॉइस ऑफ वरप कल्याण माझे सहकारी समालोचक प्रथम चव्हाण सर. चौसष्ट धावा धावफलकावरती आणि 65 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलेलं आहे. म्हटलं जातं कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं और हारा वही जो लढा नहीं. प्रयत्न तर इथे करावे लागतील. बॅटिंग करत असताना जय हनुमान क्रिकेट संघ पालखणे या संघाला आणि प्रयत्न तर करावे लागतीलच. डिफेंड करत असताना आई गावदेवी क्रिकेट संघ पारिवली या संघाला. दोन्ही संघांचा विचार केला तर पल्लाड्डे असे दोन्ही संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 64 धावा धावफलकावरती 65 धावांचं एक भलं मोठं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलंय. अर्थातच 16.25 ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन करावी लागेल. अर्थातच काय तर बॅटिंग करत असताना पहिल्या चेंडू पासून मोठे स्ट्रोक्स येणं गरजेचे. पॉवर प्ले मध्ये मिनिमम 20 धावा इथून येणं गरजेचं आहे. कमीत कमी 20 धावा आल्या तर मात्र शेवटच्या 3 षटकांमध्ये 40-45 धावसंख्या असेल त्यावेळेस मात्र मोमेंटम सोबत धावसंख्या चेज होऊ शकते. मात्र त्यासाठी पहिली ओव्हर चांगलं होणं गरजेचं आहे. ऑनगोईंग मॅच आई गावदेवी क्रिकेट संघ पारिवली विपक्ष जय हनुमान क्रिकेट संघ पालखणे असे दोन दिग्गज इन ऍक्शन मध्ये संघ पाहायला मिळतात. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार होते. मात्र वेळ जास्त घेऊ नका. मॅचला करायची सुरुवात. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला जतीन पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंड वरती विनीत असेल. नॉन स्ट्रायकर एंड वरती जयेश पाहायला मिळतोय. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो दी गुड गेम, शो दी क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड शो दी बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. गोलंदाज तयार होतोय. पहिला चेंडू वेगवान चेंडू होता मात्र दिशाहीन गोलंदाजी होती. वेगवान चेंडू होता मात्र अनुशासन पाहायला मिळत नाहीये. वाईट बॉल आणि वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. थेंबे थेंबे तैसाचे अगदी त्याप्रमाणे एका धावेला इथे महत्व द्यावा लागणार आहे. टीमची टोटल एक पाहायला मिळेल. विजयासाठी अजूनही 64 धावेंची गरज आहे. ब्लाइंड स्पॉट ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी डोळे बंद होत असताना पाहायला मिळतात.
ज्याच्या वेळेस अगदी खिचून मारायचा प्रयत्न होतो. एक धाव कंप्लीट होती आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 2 पाहायला मिळेल. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये पहिली मार्गस्थ आहे आणि 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंड वरती जयेश असेल, नॉन स्ट्रायकर एंड वरती विनीत पाहायला मिळतोय. भन्नाट गोलंदाजी, वेगाने गोलंदाजी जतीनच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळतीये. धावसंख्येची मात्र धावफलकावरती फक्त आणि फक्त 2 धावा पाहायला मिळतील. पहिल्या षटक आणि पहिल्या षटकामध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा इथं होणं गरजेचं आहे. फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता, वेगाला कल्पकतेने उत्तर द्यायचं होतं. मात्र असा इंटेंट तुम्ही ठेवू शकत नाही, कारण 65 धावा तुम्हाला चेस करायचे पहिल्या चेंडूपासून. प्रत्येक षटकामागे 16.25 ची सरासरी इथे मेंटेन करावी लागेल आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्या चेंडू अगदी त्या चेंडू पासूनच मोठे स्ट्रोक्स येणं गरजेचं आहे. मात्र एकात तुम्ही सिंगल डबल काढाल तर तुमचा बॅकफुट वरती संघ जाऊ शकतो. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे, वेकेंट एरिया डीप मध्ये पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड, लॉंग ऑन ला क्लिअर करत एक टप्पा खात सीमारेषा पलीकडे 4 धाव्यांसाठी येतोय फलंदाजच्या बॅट मधून हा नेत्रदीपक स्ट्रोक चौकार. चौकार पाहायला मिळतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 7 या आकड्यावरती. 7 रन ऑन दी बोर्ड, 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. लोअर नंबर मैदानाच्या आतमध्ये पहिली मार्गस्थ आहे. जतीनचं कौतुक होणं गरजेचं आहे. अगदी तो पुढ्यामध्ये चेंडू टाकतोय आणि त्यानंतर वळवतो देखील चेंडू. याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. क्षेत्ररक्षक होते, थोडंसं लेझी एफर्ट पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील, सुरेख एफर्ट आहे, अप्रतिम एफर्ट पाहायला मिळतो. मात्र तोपर्यंत धावेंसाठी संघर्ष होतोय, धावेंसाठी पळापळ होतीये, धावेंसाठी धावाधाव होत असताना पाहायला मिळतीये. अगदी पळता पळता 4 धावा कंप्लीट झाल्यात. मग अशा परिस्थितीमध्ये प्रश्नचिन्ह उभं राहतोय. मिसफिल्डच्या जोरावरती 4 धावा द्यायच्याच होत्या, तर मग इथे चौकार कशाला अडवला. एफर्ट तर अफलातून होता, यात काही शंकाच नाहीये. फिल्डरने संपूर्ण समर्पण केलं आणि त्यानंतर चेंडूला आतमध्ये ढकललं होतं शेवटच्या क्षणी. मात्र दुसऱ्या बाजूला थ्रो करत असताना मिसफिल्ड पाहायला मिळाली, जिथे 4 धावा पळून काढल्यात. 11 धावा धावफलकावरती. चांगली धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळतीये. 16.25 ची सरासरी मेंटेन करायची आणि 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. इथे देखील स्ट्रोक चांगला आहे, खेचून मारेला स्ट्रोक आहे. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिल मांगे मोर आणि येतोय फलंदाजच्या बॅट मधून हा अजून एक दर्जेदार फोर. 4 धावा चौकार. अगदी तिसरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 चेंडूंवरती 3-4 धाव्यांचे स्ट्रोक्स आपल्याला पाहायला मिळाले. त्यामध्ये जर विचार केला, नियश शेळके आपल्याला पाहायला मिळत आहेत NR बोरपाडा संघाचे, त्यानंतर यश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील पारिवली संघाचे, आणि आता आपण पाहतोय विनीत पाहतोय, ज्याच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 चौकार पाहायला मिळालेत. याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. आम्हाला सुभाष सर संपूर्ण माहिती देत आहेत. एक अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आहे. तुम्ही कॉमेंटेटर नसतील, कॉमेंट्रीला बोलवा, कॉमेंट्री करतील. तुम्ही प्रत्येक गोष्टीला सरांना बोलवा. प्रत्येक गोष्टीची पाहणी त्यांच्या माध्यमातून केली जाते. कमी तिथे मदतीला आम्ही या समीकरणाला नेहमी जागलं जातं. अगदी इथे 2 धावा कंप्लीट होतील. 2 धाब्याच्या मदतीने टीमची टोटल 16-17 या आकड्यावरती. ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होती. 17 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. विजयासाठी अजूनही 48 धाव्यांची गरज. 16.25 ची सरासरी प्रति षटका मागे मेंटेन करायची होती. तिथून मात्र 17 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजे विजयासाठी अजूनही 48 धाव्यांची गरज आहे. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 16 ची सरासरी आता मेंटेन करावी लागेल. धावसंख्येची मात्र धावफलकावरती एकंदरीत 17 पाहायला मिळते. ज्याप्रमाणे मागणी त्याप्रमाणे इथे पुरवठा देखील होत असताना पाहायला मिळतो धावींचा. मात्र अशाच प्रकारे स्ट्रोक्स खेळले जातील का, की दुसऱ्या बाजूला कमबॅक होईल, हे देखील पाहणं महत्वाचं आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे. विनंती असेल, वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. अतिशय शिस्तबद्धता या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती जर पाहायला गेलं तर
चांगली गोलंदाजी व्हेरिएशन टाकण्याचा प्रयत्न करतोय, मात्र प्रयत्नांती परमेश्वर काही पहिल्या षटकामध्ये गोलंदाज जतीनला मिळालं नव्हतं. दुसऱ्या षटकामध्ये यशची गोलंदाजी कशी होते हे देखील पाहणं महत्वाचं असेल. इथे एफर्ट चांगला पाहायला मिळतोय. व्हॉट अ एफर्ट. नक्कीच कॅच सुटली की पकडली हे प्रश्न नंतरच, मात्र जो एफर्ट होता त्यासाठी 100 पैकी 100 मार्क, मी म्हणेल 100 पैकी 110 मार्क दिले पाहिजेत. डायव्हिंग एफर्ट पाहायला मिळाला. माहिती आहे की अगदी दगड बिगड लागू शकतात, तरी देखील माझा संघ इथे मैदानाच्या आतमध्ये आणि संपूर्ण समर्पण इथे फिल्डरच्या माध्यमातून देण्यात येत आहे. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. दुसरा अटेम्प्ट, तिसरा अटेम्प्ट डॉच केला होता, मात्र आपण पाहतोय 2 धावा इथे देखील कंप्लीट होतील. एकच धाव इथे मिळेल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 19 आकड्यावरती 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 19 रन ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर दुसरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होती. कमबॅक करणारी ही गोलंदाजी पाहायला मिळते. पहिले 2 चेंडू, त्यावरती 2 सिंगल आणि त्यानंतर आलेला डॉट बॉल. एकंदरीत टीमची टोटल 19 या आकड्यावरती पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या. मी म्हटलं होतं इथे कमबॅक होईल का गोलंदाजचं, तर उत्तर मिळतंय की कमबॅक करतोय गोलंदाज. स्लोवर वन, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय, मात्र टप्पा कुठेतरी चुकला होता आणि पंच दंडित करतायत. सांगतायत इट्स अ वाईट बॉल. वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. 20 धावा धावफलकावरती लागलेल्या आता पाहायला मिळतील. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये इथे दुसरी सुरू आहे. 3 चेंडू आणि त्यामध्ये 3 धावा आतापर्यंत एकवटल्यात. 2 मोठे स्ट्रोक्स येणं गरजेचं येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये. त्यापैकी एक स्ट्रोक येत असताना पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त दिशा दाखवली, मात्र इथे फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. अनऑर्थोडॉक्स पद्धतीमध्ये हा स्ट्रोक पाहायला मिळतो. दिल स्कूप करायचा प्रयत्न होता, मात्र तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 22 पाहायला मिळेल. 22 धावा धावफलकावरती विजयासाठी अजूनही 43 धावांची गरज असेल. 14 चेंडू आणि 43 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. वेळ वाचवणं गरजेचं आहे टीम. इथे फिल्डिंग चांगली होती, मात्र थ्रोसाठी थ्रो करत असताना बॅकिंगला कुठलाही खेळाडू नव्हता. अशा परिस्थितीमध्ये डिफेन्सिव्ह अप्रोच फिल्डरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हरकत नाही थ्रो केला असता तरी, कारण गोलंदाजांकडे खूप मोठं कुशन आपल्याला पाहायला मिळतोय. 42 धावांची अजूनही गरज. 13 चेंडू आणि 42 असं समीकरण पाहायला मिळतोय. इथे सिंगल डबल गेली असती, मात्र अटॅकिंग इंटेंट ठेवला असता कदाचित इष्ट्यांना चेंडू लागला असता, फलंदाज बाद देखील होऊ शकला असता. दरम्यान लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न होता, मात्र गॅदर नाही करू शकले. लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट. ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट होती आणि 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल पाहायला मिळेल 24 धावा. विजयासाठी 12 चेंडू 41 धावांची गरज आहे अजूनही. टीम मॉडेल घ्यायचं नाहीये. दोन षटकांची समाप्ती आणि 24 धावा धावफलकावरती विजयासाठी अजून 41 धावांची गरज. येणारे 12 चेंडू आणि 41 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. निलेश येतोय इंडिव्हिज्युअल पहिला आणि टीम कडून या तिसऱ्या षटकामध्ये. कशी कामगिरी निलेशच्या माध्यमातून होईल देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. यावेळेस फुलटॉस चेंडू फटका चांगला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येत आहेत. फिल्डिंग चांगली होती.
तोपर्यंत कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील इथे एक धाव आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 25 धावा. 11 चेंडू आणि 40 धावींची अजूनही गरज असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सय्यारे बॉलिंग मार्क वरती 25 धावा. एका बाजूला विचार केला विनीत, दुसऱ्या बाजूला जयेश. विकेट तर गेली नाहीये, मात्र त्याला वगळता जर आपण पाहिलं तर गोलंदाजी चांगली होती. फलंदाजांना मोठ्या स्ट्रोक्स पासून सध्याच्या स्थितीला वंचित ठेवलेला आहे. 3 चेंडू 3 मोठे स्ट्रोक, 2 मोठे स्ट्रोक आले आणि एक चौकार जे धावून घेतलं होतं, मात्र त्याला बघता दुसऱ्या आणि या षटकामध्ये एकही मोठा स्ट्रोक नाहीये. वाडिश लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे फिंगर अप, फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन लागतोय. हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळेल. पालखणे या संघाला फलंदाजाची खेळी संपुष्टात. विनीत जो मात्र बॅक टू दी पवेलियन. जयेश आणि जयेश असे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅच मध्ये देखील जर पाहायला गेलं तर जय बजरंग सोनटक्के या टीम कडून वैभव जाधव आणि वैभव शेलार हे दोन खेळाडू एकाच नावरेषेचे आपल्याला पाहायला मिळत होते, एकाच नावाचे पाहायला मिळत होते. आणि आता देखील एकाच नावाचे हे दोन खेळाडू आपल्याला सोबतीला पाहायला मिळतात. चांगली अशी कामगिरी विनीतच्या माध्यमातून पाहायला मिळाली. इंडिव्हिज्युअल जर विचार केला तर 8 चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये 18 धावेंवरती विस्फोटक फलंदाजी करत होता, मात्र त्याला कुठली साथ मिळत नव्हती. जयेशच्या माध्यमातून प्रेशर बिल्डअप होत होता आणि प्रेशर बिल्डअप होत असताना धावेंसाठी धावाधाव सुरू होती, तिथे मात्र फलंदाज बाद झाले. आणि इथे अजून एका विकेटचं पतन होतोय. तुशल मे आहे अशा परिस्थितीमध्ये. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज होतोय बाद. लागतोय दुसरा झटका. बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल टीम जे हनुमान पालखणे या संघाला. तर याच दरम्यान पुन्हा एकदा आमचे निखिल शेठ पाटील तारे यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत असेल. आणि मेश जो मात्र नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू होता, मोठा स्ट्रोक मारू शकले नाहीयेत. आणि इथे आपण पाहतो एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. 27 धावा अजूनही यानंतर 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. सो 5 पर्यंत आपण पाहू शकतो मॅच देखील रुटीन मध्ये चालू राहिल्या तर कंप्लीट होऊ शकतात. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. एक धाव झाली कंप्लीट. सिंगल वरतीच इथे समाधान मानावं लागतंय. अशा रीतीने ओव्हर नंबर 3 कंप्लीट होती. अवघ्या 4 धावेंचं हे षटक जे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. ओव्हर नंबर 3 कंप्लीट. 28 धावा च्या मात्र स्कोरबोर्ड वरती असतील. सहा चेंडू आणि 37 धावेंची गरज. बॉलिंग मार्क वरती राज पाहायला मिळतील. कशी कामगिरी राजच्या माध्यमातून होती हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल, औत्सुक्याचं असेल. राज जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंग मार्क वरती आहे. यावेळी स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान पालखणे संघाला फलंदाज जयेश शिखे संपुष्टात. जयेश बॅक टू दी पवेलियन. आजचा जर विचार केला तर जय बजरंग सोनटक्के संघाचं मी विशेष असं कौतुक करेल, कारण 9च्या आधी त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली होती. त्यानंतर मी विशेष कौतुक करेल NR स्पोर्ट्स बोरपाडा संघाचं देखील, स्टार 11 मापोली संघाचं देखील, आई गावदे क्रिकेट संघ साक्रोली संघाचं देखील दिलेल्या वेळेच्या आधी ते उपस्थित होते. सो त्यांचं देखील मनापासून आभार असेल, कारण फक्त आयोजन करणं ही सोपी गोष्ट नाहीये मित्रांनो. त्यासाठी 1 महिना आधीपासून
प्रत्येक गोष्टीची पाहणी करावी लागते, दिवस रात्र मेहनत करावी लागते. आणि कधी कधी होतं असं की संघ लेट येतात आणि अशा परिस्थितीमध्ये आयोजकांचं खोळंब होतो. मात्र असोसिएशनचं मी विशेष कौतुक करेल, जी नियमावली आहे ती प्रत्येक जण इम्प्लिमेंट करतोय. फक्त प्लॅन करून होत नाही, इम्प्लिमेंट देखील करणं गरजेचं आहे. आणि ते इम्प्लिमेंटेशन या असोसिएशनच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळतो. त्यांचं देखील गोड असं कौतुक. इथे डॉट बॉल येतोय, पहिला चेंडू विकेट, त्यानंतर आलेला आउट. फलंदाज पुन्हा एकदा बाद होतोय. बॅक टू बॅक 2 विकेट्स पडत असताना पाहायला मिळतील. फलंदाज बाद. बॅटर आपल्याला पाहायला मिळेल विवेक येतोय. विवेक आणि अनिमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कशी कामगिरी यांच्या माध्यमातून होईल पाहणं महत्वाचं. बॅटची कडा लागली होती, हॅट्रिकच्या उंबरट्यावरती होता, मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. यानंतर होणारी मॅच कावदोई क्रिकेट संघ पारिवली. आता मॅच सुरू आहे. त्यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल जय बजरंग सोनटक्के विपक्ष NR स्पोर्ट्स बोरपाडा. अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या फेरीतली पहिली मॅच असेल, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. इथे चांगला स्ट्रोक पाहायला मिळेल. डाऊन दी ग्राउंड येतोय हा, 4 धावेंसाठी चौकार. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी फुललेंचा चेंडू होता अलॉंग द वे. चेंडूला स्टिअर करण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड ड्राईव्ह अशी मात्र पाहायला मिळाली. आणि अशा परिस्थितीमध्ये 4 धावेंसाठी आलेला चौकार. बॅक टू बॅक 2 विकेट, एक सिंगल आणि एक चौकार आलाय. मात्र दिल्ली अभी बहुत दूर आहे. नेक्स्ट टू इम्पॉसिबल असं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतोय. आणि फलंदाज होतोय बाद. अजून एका विकेटचं पतन लागतोय. 5वा धक्का मैदानाच्या आतमध्ये. फक्त आणि फक्त औपचारिकताची मात्र शिल्लक पाहायला मिळत होती. मात्र सामना जो मात्र फिनिश होत असताना पाहायला मिळतोय. सामना जिंकलाय आई गावदे क्रिकेट संघ पारिवली या संघाने. वेल प्लेड टीम, हार्ड लक टफ लक. इथे जय हनुमान पालकने संघाला देणार आहोत. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला आपण वळतोय विदाउट एनी डाऊट. फलंदाजी करत असताना एक हाती किल्ला लढवला आणि बॅटिंग करत असताना इंडिव्हिज्युअल 33 धावा बनवल्या असा विष्णू असेल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. विनंती असेल जे बजरंग सोनटक्के टीम आणि त्या सोबतीला NR स्पोर्ट्स बोरपाडा टीम. बोरपाडा टीमला विनंती आपण फिल्डिंग लावून घ्यायची. तर जे बजरंग सोनटक्के टीमला देखील विनंती असेल लवकरात लवकर आपण ओपनिंग पेअर सलामीची जोडी इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे. विशेष कौतुक मी करेल सन्माननीय सुभाषजी धुमाळ सरांचं. कमी तिथे मदतीला आम्ही या समीकरणाला जागणारे आमचे प्रत्येकाला हवा असं वाटणारं व्यक्तिमत्व आहे असे आमचे सुभाषजी धुमाळ सर. त्यांचं देखील गोड असं कौतुक असेल. यानंतर अजून 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. अर्थातच तिसऱ्या फेरीतील 2 सामने आणि क्वार्टर फायनल क्रमांक पहिला असं मात्र पाहायला मिळेल. NR स्पोर्ट्स बोरपाडा विपक्ष जय बजरंग सोनटक्के अशी ऑनगोईंग मॅच आपल्याला पाहायला मिळतीये.
NR स्पोर्ट्स बोरपाडा टीम लवकरात लवकर आपली फिल्डिंग लावून घ्यायची. दुसऱ्या बाजूला सलामीची जोडी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये जय बजरंग सोनटक्के टीमने लवकरात लवकर पाठवायची आहे. सोनटक्के टीम विनंती असेल लवकरात लवकर आपण विष्णू असेल मॅन ऑफ द मॅच. सोनटक्के टीम चला ओपनिंग पेअर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. मॅन ऑफ द मॅच आपल्याला विष्णू पाहायला मिळतील आणि प्रेमनाथजी पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच विष्णूला द्यायचंय.